पेठ वडगावचं हे महालक्ष्मी मंदिर प्रसिद्ध आहे अगदी 7व्या शतकापासूनचं। मराठा काळामध्ये पेठ वडगाव हे शहर एक व्यापारी पेठ म्हणून प्रसिद्ध होतं, पण त्याही अगोदर कालखंड जातो तो म्हणजे चालुक्य राजाच्या कारकिर्दीपर्यंत। चालुक्य राजा कर्णदेव यांनी या मंदिराची केली होती स्थापना। त्यानंतर शिल्हार राजकर्त्यांचं राजवट कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या आजूबाजूला पाहावयास मिळते। पेठ वडगावला निसर्गानं दिलेली अमूल्य अशी देणगी ते म्हणजे घनदाट असणारं अरण्य आणि येथे असणारा निसर्गमय असा परिसर। त्यामुळे मराठा काळातील राज्यकर्त्यांचं सुद्धा हे एक आवडीचं निवासस्थान होतं। येथील महालक्ष्मी पेठ वडगावमधील हे महालक्ष्मीचं मंदिर म्हणजे पेठ वडगाव वासियांची हे ग्रामदैवत, त्याचबरोबर एक महत्त्वपूर्ण आराध्य दैवत। दर शुक्रवारी आणि मंगळवारी येथे भाविकांची प्रचंड गर्दी पाहावयास मिळते। त्याचबरोबर प्रसिद्ध आहे तो म्हणजे श्रावणामधील शेवटच्या शुक्रवारी होणारा येथे महालक्ष्मीची यात्रा। या यात्रेसाठी असंख्य भाविक येथे हजेरी लावतात। या मंदिराची स्थापना केली ती म्हणजे चालुक्य राजा कर्णदेव यांनी। मराठा राज्यकर्त्यांनी त्याचा जीर्णोद्धार केला। हे मंदिर हेमाडपंथी वास्तुकलेचा एक महत्त्वपूर्ण आणि उत्कृष्ट नमुना आहे। हे एक महालक्ष्मीचं शक्तिपीठ मानलं जातं। कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव या ठिकाणी हे मंदिर अस्तित्वात आहे। पेठ वडगावचं आणखी एक महत्त्व असं ते म्हणजे मराठा राज्याचे सेनापती धनाजी जाधव यांचं येथे निधन झालं होतं आणि त्यांची समाधी आपणास महालक्ष्मी मंदिरापासून जवळच पाहावयास मिळते। नवरात्र उत्सवामध्ये या महालक्ष्मीच्या मंदिराला असंख्य विद्युत रोषणाईनं रोशन केलं जातं। सकाळी दुर्गामाता दौड येथील तरुणांच्याकडून कित्येक वर्षापासून चालवली जाते। वडगावचा इतिहास हा अत्यंत गौरवशाली आहे आणि त्या गौरवशाली इतिहासामधील एक महत्त्वपूर्ण पान म्हणजे येथील असणारं महालक्ष्मीचं मंदिर, जे 7व्या शतकापासून आपली ओळख टिकवून आहे आणि आपल्या वडगाव शहराचा इतिहास सांगत आहे। महालक्ष्मी मंदिराविषयी सांगायचं म्हणलं तर आणखी एक गोष्ट अशी की नवरात्रामध्ये येणाऱ्या सोमवारी येथे जनावरांचा खूप मोठा बाजार भरतो। हा बाजार पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे। तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून येणाऱ्या जनावरांच्या व्यापाऱ्यांची संख्याही खूप मोठ्या प्रमाणावर आहे। प्रचंड मोठा असणारा हा बाजार, याच्यामध्ये लाखो रुपयांची उलाढाल होते। कित्येक वर्षापासून या प्रथा परंपरा चालत आलेल्या दिसून येतात आणि अशा या अनेक प्रथा परंपराविषयी जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।